हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत हाय एव्हरीवन. तर आज आपण बघणार आहोत कशा पद्धतीने आपण बाळाच्या छोट्या छोट्या ज्या ॲक्टिव्हिटीज असतात, की 9 महिन्याच्या बाळासोबत आपण कोणती ॲक्टिव्हिटी करू शकतो. 10 महिन्याच्या बाळासोबत ब्रेन बूस्टर ॲक्टिव्हिटीज ज्या असतात, ज्या की आपल्याला ब्रेन्सचं व्यवस्थितरित्या अशा पद्धतीने हे करता येतील. काय म्हणतात, वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण त्याला नवीन नवीन गोष्टी शिकवू शकतो. या गोष्टी आपण जर बघायचं झालं तर आज मी पहिली गोष्ट सांगत आहे की माझंही बाळ 10 महिन्याचं आहे आणि तेही मस्त अशा ॲक्टिव्हिटीज करत असतं. मी त्याला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज त्याच्यासोबत शिकवत असते, त्याला खेळत असते त्याच्यासोबत. जास्त प्रमाणात तुम्ही तुमच्या बाळाला फर्स्टली टाईम द्या. तुमचं जे काम वगैरे आहे, हाऊसवाईफ असतात, स्पेशली हाऊसवाईफ, त्या आपल्या बाळाला टाईम देऊ शकतात, कारण की त्यांच्याकडे भरपूर प्रमाणात टाईम असतो. आता मी स्वतः माझ्या बाळाला एकटी सांभाळते आणि त्याचबरोबर माझ्या हजबंडचं टिफिन किंवा घरातली इतर कामे असतात, त्या सर्व कामे करून मी बाळाला व्यवस्थितरित्या टाईम देते. कशा पद्धतीनं, तर मी सकाळी 5:30ला उठून, माझे मिस्टर असतात तोपर्यंत सर्व काम आवरून घेऊन नंतरचा जो उरलेला माझा टाईम असतो तो पूर्णपणे मी त्याला देत असते. आणि या पद्धतीने काम केल्यामुळे काय होतं की आपल्याला थोड्या प्रमाणात आपल्यालाही रिलॅक्स वाटतं. हां, उठण्याचा थोडासा प्रॉब्लेम होतो, कारण की उठावं वाटत नाही, पण 1 तास जर तुम्ही लवकर उठला तर तुमच्या बाळाकडे दुर्लक्ष नक्कीच होणार नाही तुमचं. ही टिप तुम्ही फॉलो करून बघा, व्यवस्थितरित्या रिझल्ट येतील. कारण तुमच्या बाळाला जर तुम्ही टाईम दिला, प्लेइंग ॲक्टिव्हिटीज जर त्याच्यासोबत घेतल्या, तर तो फिजिकली, मेंटली आणि इमोशनली हेल्दी राहील. हे महत्त्वाचं आहे, कारण 2-3 वर्षापर्यंत बाळाची मेंटल, फिजिकल अँड इमोशनल ग्रोथ खूप म्हणजे ट्रिमेंडसली जास्त प्रमाणात होत असते. मग त्यावेळेस तुम्हाला काय करायचं असतं की बाळाला टाईम द्या, तुम्ही बाळासोबत खेळा. कारण मोबाईल लावून दिल्यापेक्षा बेटर ऑप्शन काय, तर तुम्ही खेळा. मग मोबाईल लावूनही काय होणार, त्याच्या डोळ्यांना त्रास होणार. त्याच्यामुळे काय होणार, नंतर पुढे चालून, आता सध्या तर छान वाटतं आपल्याला, आपण काम करतो त्याला मोबाईल लावून देतो वगैरे वगैरे, पण ती गोष्ट सहसा टाळा. स्क्रीन टाईम द्या तुम्ही, पण अर्धा 1 तासाच्या वर 1 वर्षापर्यंतच्या बाळाला स्क्रीन दाखवू नका. आणि हां, तर मेन पॉईंट आहे की आपण कशा पद्धतीने ॲक्टिव्हिटीज करायच्या. तर पहिले त्याला से हाय असं 4-5 वेळेस तुम्ही करा. ही ॲक्टिव्हिटी व्यवस्थितरित्या 9 महिन्याच्या वरचे बाळ करतात. त्याला वेगवेगळ्या वॉकर आणा, वॉकरमध्ये बसवा, तुम्ही त्याच्यासोबत वॉकर चालवा. म्हणजे काय करा, असं वॉकर समोर चालवा, मग तो काय करेल, त्याच्या स्टेप चालायला शिकेल. मग त्यातून काय होईल, त्याला फिजिकल, त्याच्या पायाचा जो व्यायाम असतो तो होईल. आणि जे पाय ब्लो लेग्स असतात, जेणेकरून त्यामध्ये अशा कर्व आकाराचे पाय बनतात, मग ते अवॉइड होईल. आणि याचबरोबर काय होईल, तर व्यवस्थितरित्या त्याचे सरळ पाय पडायला मदत होईल. वॉकर इज अ मोस्ट इम्पॉर्टंट. नंतर मग आहे, आपण त्याच्यासोबत आणखी काय करू शकतो, तर त्याला रांगत, जर तुमचं बाळ रोलिंग करत असेल, असेल किंवा रोलिंग करत असेल, तर तुम्ही त्याच्यासोबत काय करू शकतात, तुम्ही समोर थांबा, त्याला माझ्याकडे ये, अशा पद्धतीने त्याला आपल्याकडे येण्यासाठी सांगा. म्हणजे काय होईल, तो येईल आणि त्याच्या गुडघ्यांचाही चांगल्या प्रमाणे फिजिकल ॲक्टिव्हिटी थ्रू काय होईल, व्यायाम होईल, एक्सरसाइज होईल. आणि नंतर मग आणखी तुम्ही त्याच्यासोबत काय करू शकता, एखादी वस्तू असते, एखादं खेळणं असेल, समजा एखादं मंकी आहे त्याला खेळायला, सॉफ्ट टॉईजमधला मंकी, त्याची टेल थोडीशी बाहेर ठेवून त्याला काय करा, झाकून ठेवा. आणि मग त्याला 1-2 वेळेस तुम्ही दाखवा की या ब्लँकेटच्या खाली काय मंकी आहे. मग तो काय करेल, तशा पद्धतीने तो हळूहळू तो ब्लँकेट काढून बघेल आणि मग तशा पद्धतीने त्याला समजेल की अरे बापरे, याच्या खाली असं मंकी असतं ठेवलेलं, आपण असं करून. यामुळे काय होतं, ब्रेनचे हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण यातून ब्रेनची डेव्हलपमेंट खूप चांगल्या पद्धतीने होते बाळाची. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता की खूप सारे असे वेगवेगळे काय म्हणता येईल, टॉईज आणा. फ्लॅश कार्ड मिळतात मार्केटमध्ये, माझ्याकडे आत्ता सध्या तर अवेलेबल नाही आहे, तर मी रिटर्न केले आहे, तर मागवले होते, परंतु ते थोडेसे डॅमेज होते, म्हणून मी रिपीट परत मागवणार आहे ते. त्या फ्लॅश कार्डचं खूप जास्त चांगल्या प्रमाणात उपयोग होतो बाळाला, युजफुल असतात ते. कारण त्यामध्ये काय होतं की बऱ्याच प्रकारे मुलांना फ्रूट्सचे, नंतर फ्लावर्सचे, गाड्या असतात, व्हेकल्स असतात, नंतर मग आपण त्याच्यामधून आणखी
वेगवेगळे फ्लॅश कार्ड मिळतात, त्याच्यातून त्याला समजतं की अरे बापरे हे असं दिसतं, एक इमेज त्याच्या ब्रेनमध्ये निर्माण होते आणि अशा पद्धतीने तो लक्षात ठेवतो. मग यामुळे पण ब्रेन बूस्ट, हां, एक ब्रेन बूस्टर म्हणून हरकत नाही म्हणायला. द फ्लॅश कार्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट टू इन्क्रीज द ब्रेन डेव्हलपमेंट ऑफ बेबी. ओके, नंतर तुम्ही त्याच्यासोबत काय करू शकता की त्याला असं हाय फाय करायचं शिकवा. हाय फाय असं 4-5 वेळेस जर तुम्ही सतत करत राहिला तर तो खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला रिस्पॉन्स देईल. नंतर त्याला आणखी प्राण्यांचे आवाज, आपण माऊ कसं करते, असं म्याव करतो ना आपण, तशा पद्धतीने वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज तुम्ही काढून दाखवा. मग तो तसं करण्याचा प्रयत्न करेल. यामुळे त्याच्या जी ब्रेन महत्त्वाचं आहे, फोकस असलं पाहिजे की ब्रेन डेव्हलपमेंट, बाकी काहीच नाही. ब्रेन आणि फिजिकल इज मोस्ट इम्पॉर्टंट, आणि तो हॅपी राहायला पाहिजे. या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण सगळे कामं करताल तुम्ही, परंतु तुमच्या बाळाकडे जर दुर्लक्ष झालं तर काहीच होऊ शकत नाही. कारण की या वयामध्ये मी सांगितलं पहिले, खूप चांगल्या पद्धतीने मुलं शिकतात आणि जसं तुम्ही सवय लावू तसं ते शिकत जात असतात. अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. बुक्स त्याला द्या, कारण ते बुक्स कशा पद्धतीने हँडल करायचे हेही त्याला समजेल. कारण तो जर फाडत असेल तर त्याला फाडू नको बाबा, हे असं हँडल करायचं, हे अशा पद्धतीने तुम्ही सांगून त्याला व्यवस्थितरित्या मार्गदर्शन करू शकता. हां, महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या बाळाला सोशलाइज करा. कारण की अर्धा-1 तास तरी तुम्ही असे, जर सिंगल फॅमिली असेल, सिंगल फॅमिली असेल, ॲटॉमिक फॅमिली असेल, तर मग तुम्ही काय करता, तिथे 2-3 जणच असता आणि त्याला जास्त काही सहवास होत नाही. तुम्ही काय करा, असं सोसायटीमध्ये राहत असाल तर खाली न्या, गार्डनमध्ये न्या, मंदिरात न्या, कुठे न्या, त्याला असं खूप चांगल्या सगळ्यांमध्ये असं राहायची सवय राहू द्या. कारण यामुळे काय होईल, तुमच्या बाळाला म्हणजे बाहेर जर गेला, कधी शाळेत वगैरे गेला, तर मुलं काय करतात की शाळेत गेल्यानंतर ते थोडेसे असे भिल्यासारखे करतात, राहत नाही शाळेमध्ये, भितात. ते का भितात? कारण ते सोशलाइज झालेले नसतात. यासाठी तुम्ही सोशलाइज करा मुलांना, सतत त्याला बाहेर नेत राहा, मुलांमध्ये खेळू द्या. आजूबाजूला जर कुणी असतील लहान मुलं, त्यांना बोलवा. बाजूच्या काकू, काका, आजी, आजोबा असतातच, ते त्यांच्याशी त्याला कनेक्ट करण्याचा प्रयत्न करा. यामुळे काय होतं की जरी तो खूप जणांमध्ये गेला तर कॉन्फिडंटली राहतो, आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या बाळासोबत वेगवेगळे ॲक्टिव्हिटी करू शकता. सोशलाइज करण्याचे काही प्रकार मी तुम्हाला सांगितले, आणि ड्रॉबॅक्स खूप आहेत. कारण सोशलाइज जर झालं नाही बाळ तर याचा खूप साईड इफेक्ट असतो. म्हणून तुम्ही काळजी घ्या, बाळाला हेल्दी ठेवा, हेल्दी खायला द्या. तरी अशा पद्धतीनं हा व्हिडिओ मी बनवला आहे. जर तुम्हाला युजफुल वाटत असेल, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब. बाय.